की श्री स्वामी समर्थ म्हणताना जर त्या प्रश्नाचा विसर पडला तर तो प्रश्न 100% महाराजांपर्यंत गेला. आणि हीच तर मोठी पॉवर आहे श्री स्वामी समर्थ या शब्दाची. महाराजांचं जे पहिल्यापासून म्हणणं होतं की तुम्ही सांसारिक पाश तोडू नकाच नका, आध्यात्मिक पाश आणि सांसारिक पाश सायमल्टेनियस कसे चालतील याचं ज्ञान माझ्याकडनं घ्या. त्याचे पण ते नियम आहे ते सकाळी 3लाच त्यांनी केलं पाहिजे, एकभुक्त राहिलं पाहिजे, एकाच वेळेस खायला पाहिजे. आता गुरुलीला चरित्रामध्ये ते लिहिलंय कान उघडा ठेवूनच एका उजव्या हाताचा कानाच बाजू ती उघडी ठेवायची आणि झोपायचं, खालच्या चटईवर झोपायचं. मग ते झोपल्यानंतर तुम्हाला तुमच्या गुरुचा आवाज येतो आणि तो मार्गदर्शन करतो. महाराजांच्या लीला या समजणं अत्यंत गरजेच्या आहेत. जोपर्यंत लीला म्हणजे लीला या काळात तर सगळ्यांना दिसत आहेत, पण त्या काळातल्या लीलांचं आपण माहिती असणं फार गरजेचे. कारण प्रत्येक ठिकाणी महाराजांनी काही एकसारख्या लीला केलेल्या नाहीयेत. पण कधी कधी असं वाटतं की जेव्हा गुरुचरित्र पारायण तुम्ही करता आणि गुरु लीलामृताचं पारायण करता तर कितीतरी लीला ह्या संलग्न आहेत. पण वास्तविक जर मूर्ती तुम्ही घेतलीत ना तर त्या मूर्तीचा एक वेगळाच इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावर असतो. कारण ती जिवंत स्वरूपाची ती मूर्ती असते. म्हणजे त्याला हातपाय आहेत, म्हणजे चेहरा आहे, हावभाव आहेत. कारण महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे महाराजांचे चेहऱ्याचे हावभाव हे बदलत असतात आणि सर्वसामान्यांना सुद्धा ते कळतात की त्याला खूप आध्यात्मिक माणूस पाहिजे असं नाहीये. आज महाराज रुसलेत, आज महाराज रागवलेत, आज महाराज हसतायत, आज महाराजांच्या चेहऱ्यावर वेगळंच काहीतरी दिसतंय, कपाळावर एका दिसतायत, हे सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळतं. ज्या ज्या वेळेस मी मूर्ती अक्कलकोटवर